शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे। सिल्वर ओकवर दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली आहे। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर या दोघांची भेट होती आणि त्यानंतरच आता या दोघांमध्ये आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मवियाचं भवितव्य काय असणार याबाबत देखील या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। अपडेट जाणून घ्या। वेदांत नेम आपल्या सोबत आहे। वेदांत, गेल्या काही दिवसांमध्ये संजय राऊत यांच्याकडून सातत्यानं स्वबळाची केली जाणारी भाषा, त्यानंतर मवियामध्ये होत असलेला गदारोळ आणि त्यानंतर होत असलेली ही भेट किती महत्त्वाची असणार आहे? दीपक, ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, साधारणपणे 20 ते 25 मिनिटं संजय राऊत आणि शरद पवार यांच्यामध्ये ही बैठक झाल्याचं कळतंय। आणि जसं तू म्हणालास की स्वबळाची घोषणा मुंबई महापालिका निवडणूक असेल किंवा महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील ज्यामध्ये स्वबळावर शिवसेना ठाकरे गट लढणार आहे, त्यानंतर ही भेट महत्त्वाची ठरते। 2 दिवसापूर्वी आपण ऐकलं होतं की शरद पवारांनी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये जो समन्वयाचा अभाव आहे त्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती, कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कुठल्याही प्रकारे बैठक ही महाविकास आघाडीची राज्यस्तरीय झाली नव्हती। त्याशिवाय आज आपण अग्रलेखात सुद्धा बघितलं सामनाच्या की काँग्रेस संदर्भात सुद्धा जे काही भाष्य करण्यात आलं किंवा इंडिया आघाडी संदर्भात भाष्य करण्यात आलं, त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार आहे किंवा एक काय रणनीती असणार आहे। कारण संजय राऊतांनी काल सुद्धा सांगितलं की महाविकास आघाडी पूर्णपणे बंद झाली नाही किंवा महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारची बिघाडी नाही, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडी पुढे भविष्यात टिकणार का, महाविकास आघाडी आगामी निवडणुका कशा प्रकारे लढू शकणार आणि महाविकास आघाडीची कुठली बैठक होणार का किंवा त्या संदर्भात काही अधिकृतरित्या चर्चा होणार का, या संदर्भात ही भेट घेतल्याचं कळतंय। त्यामुळे स्वाभाविकच आगामी काळामध्ये महाविकास आघाडीबाबत काय नेमक्या घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि तर आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला। आतापर्यंतच्या तपासाचा त्यांनी आढावा घेतलाय। एकही आरोपी सुटता कामा नये अशा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत। तपासात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असं देखील त्यांनी बजावलेलं आहे। कुणालाही दयामया दाखवू नका असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, अत्यंत महत्त्वपूर्ण असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। आणखी कुठल्या महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्या मुख्यमंत्र्यांनी बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत? नक्कीच जर का पाहायचं तर एकूणच संपूर्ण बीड प्रकरण हे आपल्याला तापल्याचं पाहायला मिळतं आहे आणि कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं देखील या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत आणि जे तपासकर्ता आहेत, जे सीआयडी अधिकारी आहेत, त्यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं बातचीत करण्यात आलेली आहे। सोबतच आतापर्यंतचा जो तपास आहे त्या संदर्भात आढावा घेण्यात आलेला आहे। एकूणच जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे जर का पाहायचं तर एकूण जे दोषी असतील किंवा जे एकूण आरोपी यामध्ये आपल्याला सापडता आहेत ते देखील सुटता कामा नये अशा प्रकारचे निर्देश देखील पोलिसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत। एकूण आज जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात गदारोळ आपल्याला या प्रकरणी होताना पाहायला मिळालेला होता। एकूणच देशमुख कुटुंबाकडनं देखील एकूण तपास कशा प्रकारे होतो आहे हे देखील कळत नसल्याचं देखील सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांकडनं हे निर्देश देण्यात आल्याचं दिसतंय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।